मित्रांनो नमस्कार. नसरापूर अत्याचार आणि गंगाजल 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरती एका 60 वर्षाच्या नराधमानं अत्याचार करून तिला ठार मारलं. हा प्रसंग घडल्यानंतर अनेकांची एक अशी स्वाभाविक भूमिका होती की या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचं काय करायचं ते करतो. मित्रांनो, आपण अजय देवगणचा गंगाजल चित्रपट पाहिलाय का? नसेल पाहिला तर या नसरापूरच्या कॉन्टेस्टमध्ये परत एकदा आपण तो पहा. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अजय देवगणच्या तोंडी एक वाक्य आहे आणि अजय देवगण असं म्हणतो, आज आपल्या हातून अपराधी मारले जातील पण उद्या निरपराध देखील आपल्या हातून मारले जातील. मित्रांनो, हा नेमका विषय काय तो जरा समजून घेऊया. हा प्रसंग घडला आणि या प्रसंगानंतर तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक गोष्ट होती की त्या नीच अपराध्याला आपण ठेचून मारलं पाहिजे. ही जनभावना होती. 99.99% लोकांची ही जनभावना अतिशय प्रामाणिक होती. पण त्याच्यामध्ये 0.1% अशी लोक होती की जी जनभावनेवरती आरूढून स्वतःच्या पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करत होती. या प्रसंगाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा नवले ब्रिजवरती आंदोलन झालं, त्या आंदोलनानंतर राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या चिमुकल्या मुलीच्या वडिलांशी बोलले आणि ते बोलल्यानंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते असं म्हणाले, मुलीच्या वडिलांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी आमची भूमिका समजून घेतली. पण काही लोक अशी होती की सीपींना देखील त्या मुलीच्या वडिलांपर्यंत पोहोचू देत नव्हते. आपल्या सगळ्यांच्या 99.99% लोकांच्या भूमिका अत्यंत स्वागतार्ह आणि अत्यंत योग्य होत्या. ती आपल्या मनातली पीडा होती आणि म्हणूनसाठी आपण त्या नीच अपराध्याला ताबडतोब शासन व्हावं असं म्हणत होतो. पण 0.1% लोक अशी होती की जी आपल्या सेंटिमेंटचा उपयोग करून त्यांचा अजेंडा रेटत होती. मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक विषय असा पुढे आला की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची एक तुलना केली गेली की उत्तर प्रदेशमध्ये अपराधांना कशा पद्धतीनं शासन होतं, मग महाराष्ट्रात होत का नाही. मित्रांनो, हा विषय समजून घेताना आपल्याला निश्चितपणानं एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या राजकारणामध्ये काही मूलतः फरक आहेत. उत्तर प्रदेशचं राजकारण हे भावनिक राजकारण आहे, तर महाराष्ट्राचं राजकारण हे तार्किक राजकारण आहे. महाराष्ट्रामध्ये भावनेवरती राजकारण चालत नाही, तर तुम्ही आम्ही समजून उमजून घेऊन राजकारणातली मतं बनवतो. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल, उत्तर प्रदेश पहिल्यांदा काँग्रेसच्या मागे पूर्णपणे राहिला, नंतर सपा बसपाच्या मागे राहिला आणि गेल्या 2 टर्म भारतीय जनता पक्षाचं पूर्ण बहुमताचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये आहे. पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 दशकांमध्ये अशी परिस्थिती नाही की कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालंय. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात 6 दशकं ज्यांनी व्यतीत केली, जे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, असे शरद पवार यांना देखील महाराष्ट्रामध्ये 3 आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण थोडं वेगळं आहे आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एका पद्धतीच्या लोकांचा विचार आपल्याला करून चालत नाही, तर सगळ्या घटकांचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्याच पद्धतीनं आपल्याला हा विषय समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता राहिला सगळ्यात शेवटचा विषय की त्या अपराध्याला सगळ्यात कठोरात कठोर शासन मिळालं पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. पण ते शासन मिळताना ते कसं मिळालं पाहिजे? याला ठेचून मारलं पाहिजे का? तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनात आहे की याला भर चौकात ठेचून मारलं पाहिजे, याचा चौरंग केला पाहिजे. पण मित्रांनो, आपण एक घटनेची चौकट स्वीकारलेली, आपण एक कायद्याचं राज्य स्वीकारलंय आणि ते गंगाजलचं जे वाक्य आहे की आज कदाचित अपराधी मारले जातील पण उद्या निरपराध देखील मारले जातील आणि म्हणूनसाठी आपल्याला कायद्याची चौकट भक्कम करावी लागेल की जेणेकरून हे अपराधी जे आहेत यांची हिंमत होणार नाही की अशा पद्धतीचं कृत्य करण्याचे. मग याच्यामध्ये काय करता येईल? पॉस्को सारखा कायदा आहे तो अधिक आपल्याला कठोर करता येईल का? वय वर्ष 10च्या आतल्या एखाद्या मुलीवरती असा प्रसंग आला तर येत्या 3 महिन्यामध्ये अपराधाला फाशीचीच शिक्षा होईल असा काही कडक कायदा आपल्याला आणता येईल का? त्याच्यासाठी आपल्याला सरकारवरती प्रेशर देता येईल का? तर हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. काल जेएम रोडवरती पुण्यामध्ये पुन्हा एकदा एक मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये या चिमुकलीच्या वडिलांनी एक स्वागतार्ह भूमिका घेतली आणि ते असं म्हणाले की हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाहीये, सरकार अतिशय उत्तम काम करते, आम्हाला रोजच्या रोज फीडबॅक सरकारकडनं मिळत आहेत. मित्रांनो, या विषयामध्ये या पाप्याला, या नराधमाला काही महिन्यांमध्येच फाशीपर्यंत कसं लटकावता येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कायद्याची चौकट अधिक भक्कम कशी करता येईल,
खेचून मारणं हा पर्याय आपण जी कायद्याची चौकट स्वीकारली आहे त्याच्यामध्ये निश्चित नाहीये. कायद्याची जेव्हा आपण चौकट स्वीकारतो ती कायद्याची चौकट अधिक भक्कम आपल्याला कशी करता येईल, अशा पद्धतीचा गुन्हा जर पुन्हा घडला तर त्या पाप्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी करता येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ती शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी आपल्या विचारार्थ. धन्यवाद.